विद्यार्थ्यांनो, नंतरचा टॉपिक आहे मोनोहायब्रिड क्रॉस अँड मोनोहायब्रिड रेशो. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे आपण एक कोणत्याही कॅरेक्टरची जोडी घेऊन, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची जोडी घेऊन आपण इथे हायब्रिड प्रोडक्शन दाखवणार आहोत. तर बघा, इथे तुमच्या पुस्तकात दिलेलं उदाहरण आहे, त्याच्याऐवजी तुम्ही कुठलीही दुसरी जोडी नंतर घेऊ शकाल. मोनोहायब्रिड क्रॉसचं हे तुम्हाला आधी झालेलं आहे, पण आता जस्ट रिवाइज. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट या उदाहरणावरूनच आपल्याला ते समजत जाईल. इथे बघा, हाईट संबंधीचं कॅरेक्टर घेतलंय, म्हणजे एकच कॅरेक्टर घेतलंय. हाईट मध्ये दोन प्रकारचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर येतात पी प्लांटमध्ये, टॉल आणि ड्वार्फ. म्हणजे टॉल आणि ड्वार्फ ही जोडी घेतली, म्हणजे सिंगल जोडी घेतलेली आहे. आणि फिनोटाइप म्हणजे दिसणे, म्हणजे ते टॉल दिसते किंवा ड्वार्फ दिसते. जिनोटाइप कधी पण पॅरेंट म्हणून घेताना ते नेहमीच प्युअर घेतले जातात, म्हणजे होमोझायगस घेतले जातात. इथे बघा, टॉल दाखवताना या टॉलसाठी इथे काय केलंय, जिनोटाइप कॅपिटल टी दोन्ही सारखे आहेत, म्हणजे होमोझायगस टॉल. आणि स्मॉल टी इथे रिकामी जागा भरलेली नाही आहे, ती तुम्ही भरून घ्यायची आहे. मी तुम्हाला इथे सांगितले त्याप्रमाणे. म्हणजे ड्वार्फचं ड्वार्फ कॅरेक्टर केव्हा अपिअर होते, जर दोन्ही रेसेसिव्ह कॅरेक्टर असतील तर. लक्षात येते, हे आपण पी प्लांटचे उदाहरणं बघून राहिलो. तर कॅपिटल टी न लिहिता इथे स्मॉल टी तेव्हा तो ड्वार्फ दिसेल, म्हणजे हा होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट, म्हणजे होमोझायगस ड्वार्फ झाला. मी रेसेसिव्ह का सांगते, कारण दुसरी जोडी घेतली तर ड्वार्फ हा नाव नाही येणार नाही, मग तिथे दुसरं नाव येईल म्हणून. मग आता त्यांचे गॅमिट्स प्रोडक्शन कसे होतात कोणत्याही प्लांट्समध्ये, कम्प्लीट ऑर्गॅनिझम असो, कम्प्लीट अॅनिमल असो, कम्प्लीट प्लांट असो, त्यामध्ये एका कॅरेक्टरला रिप्रेझेंट करणारी नेहमी जीनची जोडी असते. बरोबर आहे, जीनची जोडी असते. गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला ते जीन्स सेपरेट होतात. इथे मिओसिस डिव्हिजन होते. मिओसिस डिव्हिजन झालं की त्यांचे प्रत्येक जोडीमधले जे जीन्स आहेत, म्हणजे फॅक्टर्स आहेत, म्हणजे डिटर्मिनर्स आहेत, ते काय होतात, सेपरेट होतात आणि संख्या अर्धी होते. तुम्ही मिओसिस डिव्हिजन शिकल्यात. मिओसिस डिव्हिजन मध्ये हाफ क्रोमोझोम नंबर बिकम्स टू हाफ, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमची संख्या जेव्हा हाफ होईल, म्हणजे क्रोमोझोमच्या जोडीमधले हे जे जीन्स आपण दाखवतो, इथे एक कॅरेक्टरचा विचार करून म्हणजे एक जीन हा एकटी कशावर आहे, एका क्रोमोझोमवर, दुसरा कोणता आहे, दुसऱ्या क्रोमोझोम, होमोलोगस क्रोमोझोमच्या जोडीवर, म्हणून आपली ती जोडी तशी दाखव. तर अर्थात क्रोमोझोमची संख्या जेव्हा अर्धी होईल तर जीन्सची पण संख्या अर्धी होईल, म्हणजे इथे अर्धे दाखवायचे. तर गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला नेहमी अर्धे. मोनोहायब्रिड क्रॉस असेल तर गॅमिटमध्ये एकच अल्फाबेट येईल, एकच जीन येईल, एकच फॅक्टर येईल. आणि डायहायब्रिड असला तर दोन येतील, पण एका जोडीतला एक, दुसऱ्या जोडीतला दुसरा. हे पुढे लक्षात येईल. तर बघा, इथे आपण टॉल कॅरेक्टर घेतल्यामुळे गॅमिट्समध्ये सिंगल टी कॅपिटल आणि ड्वार्फचे गॅमिट्समध्ये सिंगल टी स्मॉल. हे झाली गॅमिट्स. लक्षात घ्या, पूर्ण ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप म्हणजे दिसणं दाखवलंय, जिनोटाइप. ह्या दोन्ही गोष्टी कशा संबंधीच्या आहेत, पॅरेंट्स बद्दल आहेत. ह्या दोन्ही गोष्टी कशाबद्दल आहेत, पॅरेंट्स, पी फॉर पॅरेंट्स. आणि गॅमिट्स, हे पॅरेंट्स गॅमिट्स तयार करतात. बरोबर आहे, तर इथे सिंगल टी, मोनोहायब्रिड क्रॉस आहे म्हणून. मग फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजेच F1 जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 जनरेशन. मग आता हे एका पॅरेंटचे, म्हणजे टॉल प्लांटचा एक गॅमिट आणि ड्वार्फ प्लांटचा एक गॅमिट हायब्रिड तयार करतो, म्हणजे इथे दोन प्लांट वेगवेगळे त्यांचं क्रॉसिंग होणार आहे. तर हे दोन्ही गॅमिट दोन पॅरेंट्सचे जुळले म्हणजे मग काही पूर्ण नवीन पिढी तयार होते. तो जाईल पुन्हा डबल जोडीवाला दिसेल. तर एकाचा कॅपिटल टी, दुसऱ्याकडचा स्मॉल टी आल्यामुळे नवीन जो प्लांट तयार होईल, नवीन पिढी तयार होईल, नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल, त्याच्यामध्ये पुन्हा जोडी दिसेल. तर इथे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्सची जोडी आहे. बरोबर आहे, एक डॉमिनंट आहे, एक रेसेसिव्ह, एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे. ही जोडी झाली म्हणजे हा पुन्हा पूर्ण ऑर्गॅनिझम. बरोबर, गॅमिट्स फ्यूज झाल्यावर झायगोट तयार होतो, झायगोट पासून नवीन एम्ब्रिओ तयार होतो, एम्ब्रिओ पासून नवीन जीव तयार होतो. हे आपण शिकलेलं. मग हा कसा दिसेल, तर याचं फिनोटाइप फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे पॅरेंट्सची पहिली पिढी, पॅरेंट्सच्या प्रोडक्ट मधली पहिली पिढी. तर हा कसा दिसेल, एक कॅपिटल टी आहे, म्हणजे डॉमिनंट जीन आहे, म्हणून त्याचं अपिअरन्स दिसेल, स्मॉल टीचं अपिअरन्स दिसणार नाही. म्हणजे हा कसा दिसेल, टॉल. हे पी प्लांटचे रिझल्ट आहेत. आपण आपल्या कल्पनेने करत आहोत का, नाही, एक्सपेरिमेंट करून झाल्यावर जे दिसलं तो त्यांनी मेंडलने एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा की आपण पहिल्या पिढीतले सगळे जे आहेत ऑल, सगळेचे सगळे कसे दिसतील, टॉलच दिसतील. जितकेही प्लांट्स तुम्ही बघितलं, पी प्लांटला कितीतरी शेंगा लागणार, त्या कितीतरी शेंगा लागणार, त्या शेंगांचे कितीतरी बी होणार, प्रत्येक बी पेरला तर
नवीन झाड तयार होणार. बरोबर आहे. म्हणजे या बियांपासून या हायब्रिड प्लांट्स तयार झाले. आपण टॉल आणि ड्वार्फचा हायब्रिड तयार केलं. म्हणजे हा जो फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 जनरेशनमध्ये जो टॉल तयार झाला ते सगळे टॉलच तयार होतील. जे ज्या झाडाच्या जेवढ्याही बिया आपण पेरल्या जेवढे झाड तयार होतील ते सगळे टॉल होतील. यांची हाईट कोणाची स्मॉल म्हणजे ड्वार्फ राहणार नाही. ऑल आर टॉल है ना. मग या F1 जनरेशन मधले आपण 2 कोणतेही प्लांट घेऊ आणि त्यांचं पुन्हा क्रॉस करून दाखवू. म्हणजे त्याच्यातला एक मेल प्लांट धरायचा एक फिमेल प्लांट धरायचा आणि पुन्हा दुसरं जनरेशन म्हणजे दुसऱ्यांदा हायब्रिड तयार कर. ते हे सगळे कसे आहेत टॉल दिसणार आहेत पण त्यांचं जिनोटाईप कसं आहे हायब्रिड आहे. फिनोटाईप कसं आहे दिसताना डॉमिनंट आहे. ओके. तर हे लक्षात घ्या. म्हणजे हे कॅपिटल टी स्मॉल टी लिहिलं त्याचा अपिअरन्स म्हणजे फिनोटाईप टॉल आणि हा कॅपिटल टी स्मॉल टी हा काय झाला जिनोटाईप F1 जनरेशनचा. बरोबर. मग आता याची सेल्फिंग करतो किंवा त्याला इनब्रीडिंग शब्द पण वापरतात. सेल्फिंग और इनब्रीडिंग म्हणजेच F1 जनरेशनचेच 2 मेंबर्स घ्यायचे. मग दोन्ही कसे राहतील टॉल टॉल आणि त्या दोघांचंही जिनोटाईप कसं राहील कॅपिटल टी स्मॉल टी. या दोघांमध्ये आता एकाला मेल आणि एकाला फिमेल धरून आपण केलं. यांचे पुन्हा गॅमिट्स तयार होतील. आता मात्र गॅमिट्स 2 प्रकारचे होतील. बघा इथे 2 प्रकारचे गॅमिट्स तयार होतील. एका गॅमिटमध्ये कॅपिटल टी दुसऱ्या गॅमिटमध्ये स्मॉल टी. एका गॅमिटमध्ये कॅपिटल टी दुसऱ्या गॅमिटमध्ये स्मॉल टी. कारण ह्याचे पण 2 प्रकारचे गॅमिट तयार होतील. याचे पण 2 प्रकारचे 2 पॅरेंट्स आहेत. एकाचे कॅपिटल टी स्मॉल टी दुसऱ्याचे पण कॅपिटल टी स्मॉल टी असे 2 प्रकारचे गॅमिट्स तयार होतील. यामध्ये आता आपण असं लिहू हवं तर सेपरेट लिहू. हे गॅमिट्स वेगवेगळे यांचे हे गॅमिट्स वेगवेगळे मी इथे तुम्हाला करून दाखवते. आता या पॅरेंटचा एक गॅमिट आणि या पॅरेंटचा एक गॅमिट कोणताही फ्यूज झाला तर पुढचं पिढी. आता इथे सगळे सारखे नाही आहेत. इथे वरती कसं होतं पॅरेंट्सचे सगळे गॅमिट्स कॅपिटल टी वाले होते. इकडे सगळे गॅमिट्स स्मॉल टी वाले होते. इथे मात्र आता प्रत्येकाचे एक काही 50% कॅपिटल टी वाले 50% स्मॉल टी वाले. मग 50% कॅपिटल टी वाले काय करतात टॉल कॅरेक्टर सांगतात आणि स्मॉल टी वाले काय सांगतात डॉर्क. मग आता यांच्यासोबत जर फ्यूज होतील एका पॅरेंटचे गॅमिट दुसऱ्या पॅरेंट सोबत तर आता हे एक्सप्लेन करताना किचकट होऊ नये म्हणून आपण इथे डब्यांमध्ये दाखवतो. या डब्याच्या पद्धतीला म्हणतात पनेट स्क्वेअर मेथड और चेकर बोर्ड मेथड. म्हणजे आता ह्या F1 जनरेशन मधले 2 मेंबर्स घेतले त्यांचा क्रॉस केला म्हणजे आता पुढच्या पिढीसाठी ते पॅरेंट झाले. पण आपण पहिल्या पॅरेंट पासून दाखवतो म्हणजे ही तिसरी पिढी. तर आता यांचे प्रोडक्ट्स कसे तयार होतील हे आपण दाखवतो आपल्या लक्षात येईल. बघा आपण एक प्लांटला मेल प्लांट धरला त्याचे 2 प्रकारचे गॅमिट या रांगेत दाखवले कॅपिटल टी स्मॉल टी. दुसरा पॅरेंट धरला फिमेल त्याचे पण गॅमिट्स कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे पहिल्या रेषेमध्ये एका पॅरेंटचे गॅमिट लिहायचे दुसऱ्या रेषेमध्ये दुसऱ्या पॅरेंटचे गॅमिट. नेहमी लक्षात घ्या डबे पाडताना जितक्या प्रकारचे गॅमिट्स तयार झाले आता एका पॅरेंट धरू याचे 2 प्रकारचे गॅमिट्स तयार झाले. मग आपण हे जर वरच्या उभ्या रांगेत राहत असेल तर किती डबे करावे लागतील 3. म्हणजे जितक्या प्रकारचे गॅमिट्स त्यापेक्षा एक डबा जास्त हे गॅमिट्सचे आणि हा एक्स्ट्रा. मग दुसऱ्या पॅरेंटचे आडव्यामध्ये धरू मग ह्यांचे 2 प्रकारचे गॅमिट्स आहे. मग एक म्हणजे उभे आडवे 3-3 डबे दिसले म्हणजे 1 2 3 1 2 3 बरोबर आहे. एकाचे गॅमिट्स या बाजूला लिहिले एका. पहिल्या रांगेमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस असेल तर सिंगल अल्फाबेट दिसेल सिंगल जीन दिसेल सिंगल फॅक्टर दिसेल आणि मग जे नंतर तयार झाले हे डबल. आता इथे तुमच्या पुस्तकात कोरी जागा दिली. आता ही कोरी जागा म्हणजे तुम्हाला समजायचं आहे. बघा मेल आणि फिमेल गॅमिट्स फ्यूज होतात. मग मेलचे गॅमिट हे दाखवले फिमेलचे गॅमिट कोणालाही तुम्ही वरती फिमेल इथे मेल दाखवू शकता त्याला कारण ते सारखे आहेत म्हणून. तर आता बघा हा गॅमिट एका पॅरेंटचा हा गॅमिट सोबत फ्यूज झाला या दोघांची जोडी लिहायची झालं कॅपिटल टी सोबत. हे सोपं आहे. हा याच्या खाली याच्या समोर म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन आलं लक्षात. मग आता याच्यासोबत समजा हा गॅमिट कारण हे चान्सवर असते जरूर नाही कोणत्या प्रकारचे मे बी एनी टाईप ऑफ गॅमिट्स कॅन फ्यूज विथ एनी गॅमिट्स. तर आता हा कॅपिटल टी वाला गॅमिट एका पॅरेंटचा दुसऱ्या पॅरेंटच्या स्मॉल टी सोबत फ्यूज झाला तर याच्या खाली आणि याच्या समोर म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन दाखवू कॅपिटल टी स्मॉल टी. इथे 2 म्हणजे हा पूर्ण ऑर्गॅनिझम. हे सिंगलवाले गॅमिट्स हे पुन्हा लक्षात ठेवायचं लिहिताना ते समजलं पाहिजे एकदा पद्धत. मग आता बघा एका पॅरेंटचा हा स्मॉल टी दुसऱ्या पॅरेंटच्या कॅपिटल टी सोबत झाला मग कॅपिटल टी स्मॉल टी. मग आता आपण इथे हा वरती आहे म्हणून स्मॉल टी कॅपिटल टी नाही लिहिताना कॅपिटल मोठ्याला नेहमी पहिला मान द्यायचा म्हणून त्याला पहिली जागा है ना कॅपिटल लेटर असल्यामुळे आणि छोट्याला नंतरची जागा. हा कॉमन आपला रिवाज आहे. त्या पद्धतीने आपण काय करायचं जोडी इकडची आली इकडचा कोणता आला पण कॅपिटल पहिले लेटर लिहायचं आणि स्मॉलवाला नंतर. म्हणून बघा इथं
याची आणि याची फ्युजन झालं तर कॅपिटल टी स्मॉल टी. आता बघा यांची पण आपण दाखवलं मगाशी, कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी याचं कॉम्बिनेशन. तर आणि हे शेवटी बघा हे स्मॉल टी याचा पण स्मॉल टी, हे झालं नाही. अशा रीतीने हे या 4 पैकी कोणत्या तरी प्रकारचे प्रोडक्ट्स तयार होतील. म्हणजे F1 जनरेशनचा क्रॉस केल्यावर दोन्ही जरी टॉल दिसत असले तरी नंतरचे मात्र जनरेशन सारखे येणार नाही. मग आता बघा आपल्याला माहिती आहे, आपण पॅरेंटची स्टडी केली तर कॅपिटल टी वाला कसा दिसतो? टॉल. पॅरेंटचं माहितच आहे आपल्याला, बरोबर आहे. मग स्मॉल टी वाला कसा दिसतो? ड्वार्फ. मग आता आपण ह्या चेकर बोर्डमध्ये बघा, मग हे आपले तयार झालेले हे डबल अल्फाबेटवाले म्हणजे हे नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला, नवीन पेट. तर कॅपिटल टी कसा दिसेल? हा टॉल दिसेल. हा कसा दिसेल? टॉल. हा कॅपिटल टी स्मॉल टी आपण इथे दाखवला आहे हायब्रिडमध्ये F1 जनरेशनमध्ये कसा दिसतो? तो पण टॉल. एक जरी कॅपिटल टी आहे म्हणजे तो आपला गुणधर्म दाखवतो, कारण हे कम्प्लीट डॉमिनन्सचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे हेही टॉल दिसतील, हा पण टॉल दिसेल, आणि स्मॉल टी म्हणजे हा काय दिसेल? ड्वार्फ दिसेल. हे ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करून झाल्यावर जे रिझल्ट दिसले त्या रिझल्टचे प्रकार आहेत. पण आपण लक्षात ठेवताना आपल्याला त्याचं प्रिन्सिपल समजलं तर आपण पाठ नाही करायची गरज आहे. आपल्याला एकदा त्याचा प्रिन्सिपल समजला, जे सांगितलंय आणि की पी प्लांटमध्ये डॉमिनंट जीन हजर असेल तर रिसेसिव्ह जीन आपले गुणधर्म दाखवत नाही. म्हणजे जिथे हायब्रिड मेथड दाखवून राहिला ऑर्गॅनिझम, त्या हायब्रिडमध्ये डॉमिनंट जीनवाल्याचाच अपिअरन्स दिसेल. म्हणजे कॅपिटल टी आहे तर स्मॉल टीचा अपिअरन्स दिसणार नाही. म्हणून हे हायब्रिडवाल्यामध्ये पण काय झालेलं आहे? टॉल दाखवत आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जे कॅरेक्टर घ्याल त्याचं नाव लिहायचं, वरती दुसरं घ्यायचं खाली इकडे नाही. लक्षात आलं? दुसरं येते तुम्ही करून पाहिजे दुसरी जोडी घेऊन या पद्धतीने. अशा पद्धतीने हे झाले. आता आपल्याला फिनोटिपिक रेशो काढायचा. इथे दिलं नाहीये, तिकडे एक्सप्लेनेशन मध्ये दिलाय म्हणून मी इथेच देते. फिनोटिपिक रेशो म्हणजे हा जर मोनो हायब्रिड क्रॉस घेतोय आपण, तर मोनो हायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक म्हणजे दिसण्यावरून आपण रेशो काढणार आहोत, बरोबर आहे. कोणत्या प्रकारचे ग्रोथ दिसतात? एक टॉल आणि ड्वार्फ, दोनच प्रकार दिसतात दिसण्यामध्ये. म्हणजे फिनोटिपिक रेशोमध्ये दोनच प्रकारचे येतील. फिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस. एक लक्षात घ्या, कोणत्याही क्रॉसचा F2 जनरेशनचा फिनोटिपिक रेशो म्हणजेच त्या क्रॉसचा रेशो असतो. आता हा आपण मोनो हायब्रिड क्रॉसचा बघून राहिलो, तर फिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन, फिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस इज इक्वल टू मोनो हायब्रिड रेशो. डायहायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक रेशो असता तर डायहायब्रिड रेशो, ट्रायहायब्रिडचा असतो तर ट्रायहायब्रिड रेशो. पण हा कशाचा रेशो काढला जातो फिनोटिपिक? F2 जनरेशनचा. F1 तर सगळे सारखेच दिसतात, त्याच्यामुळे त्याची गरजच नाही, बरोबर आहे. आता अशा रीतीने मग आता बघा इथे आपण जे एक्झाम्पल घेतलंय त्याच्यात टॉल आणि डॉर्फ मध्ये 2 प्रकारचे अपिअरन्स आपल्याला F2 जनरेशन मध्ये दिसतात आहे. हे बघा, तर किती टॉल आहेत? मग आता टॉल आणि डॉर्फ यांचाच रेशो काढण्यात इज2चं चिन्ह तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिक्स मध्ये शिकता. तर 2 प्रकारचे पहिल्यांदा फिनोटाईप लिहून घ्यायचे, टॉल, ड्वार्फ. टॉल इज टू ड्वार्फ. मग आता टॉल मोजा या डब्यांमध्ये, पनेट स्क्वेअर मध्ये म्हणजे चेकर बोर्ड मध्ये 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3 म्हणजे 3 आहेत. आणि ड्वार्फ किती आहेत? सिंगल, म्हणजे हा किती? 1. म्हणजे मोनो हायब्रिड रेशो कॅरेक्टर बदलत जाईल. टॉल ड्वार्फ घेतला आपण हाईट, जर कलर घेतला असता तर आपला आला असता येलो विंकल्ड, शेप घेतला असता सीडचा तर राऊंड विंकल्ड, कलर घेतला असता तर येलो ग्रीन आला असता. म्हणजे हे नावं बदलतील फिनोटाईपचे, पण रेशो मात्र नेहमी डॉमिनंट सारखे दिसणारे 3, रेसेसिव्ह सारखे दिसणारे 1. तुम्ही म्हणाल मग आपण 1:3 लिहिलं तर चालेल का? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की एक जर सिस्टीम ठेवली तर काय असतं की आपण कन्फ्यूज होत नाही. जो मोठा आहे, जो इम्प्रेसिव्ह आहे त्याला मोठी खुर्ची द्यावी लागते, म्हणजे पहिलं नाव द्यावं लागेल, त्याला पहिला मान. आणि जो रेसेसिव्ह आहे म्हणजे कमी प्रभावी आहे त्याला दुसरा मान. हे दिलं तर आपला नेहमीच सारखाच राहील. कितीही नावं बदलतील इथे, पण डॉमिनंटचं नाव पहिले, रेसेसिव्हचं नंतर लिहायचं. म्हणजे डॉमिनंटचा आकडा 3. तुम्ही किती आता 7 प्रकारच्या जोड्या दिल्या आहेत आपण मगाशी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. आपल्या डॉमिनंट रेसेसिव्हच्या पी प्लॅन्टच्या 7 प्रकारच्या कॅरेक्टरच्या जोड्या. तुम्ही 7ही प्रकारच्या कॅरेक्टरचे करून पहा, म्हणजे हे पक्क तुम्हाला झोपेतही आठवेल. नेहमीच त्याचा मोनो हायब्रिड रेशो म्हणजे फिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन हा 3:1च येईल. मोनो हायब्रिड क्रॉसचा नेहमी 3:1च येईल. मग जिनोटिपिक रेशो, मग आता जेनेटिक कॉम्बिनेशन वरून आपण घ्यायचंय. तर जेनेटिक कॉम्बिनेशन या पनेट स्क्वेअर मध्ये बघा 3 प्रकारचं दिसते. कॅपिटल टी, नंतर दुसरा प्रकार दिसतो कॅपिटल टी स्मॉल टी, आणि तिसरा प्रकार दिसतो स्मॉल टी
स्मॉल टी. मग आपण तीनही रेशो लिहून घ्यायचे. कॅपिटल टी इज टू कॅपिटल टी इज टू स्मॉल टी. हे पुन्हा लक्षात आले. दोन्ही डॉमिनंट आहे म्हणून पहिला नंबर, एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह त्याला दुसऱ्या नंबरवर, आणि दोन्ही रेसेसिव्ह आहेत तर त्याला तिसऱ्या नंबरवर आपण टाकलं. मग आता त्यांची संख्या मोजा. कॅपिटल टी वाले एकच आहे, कॅपिटल टी स्मॉल टी वाले हे दोन आहेत, मग स्मॉल टी वाला एक आहे. म्हणजे जिनोटाईपच्या वरून म्हणजे जीन्सच्या कॉम्बिनेशनच्या वरून आपण जो रेशो काढतो तर त्याला म्हणतात जिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन. अर्थात हा मोनोहायब्रिड क्रॉसचा आहे, डायहायब्रिड क्रॉसचा वेगळा येतो, एका जोडीचा आहे. तर तो 1:2:1. एक डॉमिनंट सारखा, एक रेसेसिव्ह सारखा आणि हायब्रिड प्रकारचे दोन. हे कुठलीही जोडी घ्याल तरी तसाच येणार आहे नेहमी. तुम्ही एक एक्झाम्पल करून पहा, दोन एक्झाम्पल. घरी मात्र दुसरी कोणत्याही प्रकारची याच्याशिवाय जोडी घेऊन करून पहा. तुम्ही याच पद्धतीने लिहत न्या. फक्त कॅरेक्टरचे नाव बदलतील तर अल्फाबेट म्हणजे जीन्सचे अल्फाबेट बदलतील. लक्षात आलं. मग इथे डब्यामध्ये पण हे करून पहा. एकदा चुकेल दुसऱ्यांदा काही कन्फ्युजन झालं तर मला विचारा. थँक्यू.